नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अशोक मामा भैरवीला सोन्याचं कॉईन देण्यासाठी घरामध्ये येतात. कपाट उघडून ते कॉईन सापडू लागतात. त्यांना ते सापडतच नाही. इकडे तिकडे हात मारल्यावरती त्यांच्या हाताला ते कॉईनचा बॉक्स लागतो. अशोक मामा म्हणतात की हे कॉईन बॉक्स इथं ठेवला होता, तो तिकडे कसा गेला, बरं जाऊ दे असं म्हणत आता तो कॉईन बॉक्स उडून पाहतात तर आतमध्ये कॉईनच नसतो. ते पाहून त्यांना धक्काच बसतो आणि म्हणतात की आता मी भैरवीला काय देऊ यार, असं म्हणत परत एकदा कपाटामध्ये तो कॉईन शोधू लागतात. तर दुसरीकडे वर्षाताईंसोबत मंगळागौरचा कार्यक्रम मस्तपैकी चाललेला असतो. तर इकडे आता राधावहिनी आणि किशाभाऊ दोघं जण मोदकाचं ताट आतमध्ये घेऊन येतात. किशाभाऊ म्हणतात की मी तुला एक सांगतो, हे मोदक आहे ना एका टोपामध्ये भर आणि जाऊन बाजारात विकून ये, आपल्याला तेवढेच पैसे मिळतील. राधावहिनी म्हणतात गप्प बसावं तुम्ही, तुम्हाला काही कळतं का नाही, लोकांना कळणार नाही का हे. एक काम करू आपण ना एक एक मोदक असा खोलून बघू बघू एका तरी आपल्याला सापडेलच ना कॉईन. तर इकडे अशोक मामा फोन करून तुषारला बोलवून घेतात. तुषार येतो आणि म्हणतो काय झालं काका, तुम्ही एवढं घाईघाईत का बरं बोलवून घेतलं. अशोक मामा म्हणतात की अरे मी भैरवीसाठी एक सोन्याचं कॉईन बनवून आणलं होतं, पण ते आता नाहीये, ते चोरीला गेलंय. तुषार म्हणतो काय सांगता काका, चोरीला गेलंय, चला आपण बघू, मंगळागौर मधलेच एका बाईने घेतलं असेल, ती बाई तिथेच असेल. तर अशोक मामा म्हणतात नाही नाही, ज्या बाईनं ते कॉईन घेतलं ती बाई मंगळागौरमध्ये थांबणारच नाही. इकडे किशाभाऊ ते ऐकतात आणि राधावहिनींना म्हणतात की बघ बघ बरोबर बोलतात बरोबर बोलतात ते. तर राधावहिनी किशाभाऊंना शांत करत म्हणतात की हो गप्प बसा, हळू बोला जरा तुम्ही. इकडे अशोक मामा तुषारला काही पैसे देतात आणि म्हणतात की तुषार एक काम कर, एवढे पैसे घेऊन जा आणि सोनारकडून परत एकदा भैरवीसाठी एक सोन्याचं कॉईन बनवून घेऊन ये. तर तुषार म्हणतो हो काका मी गेलो असतो, पण आता कुठे जाणार, आज तर सोनारांचा संप आहे ना. हे ऐकल्यावरती अशोक मामा फार हताश होतात आणि म्हणतात की आता मी काय करू, मी भैरवीला काय गिफ्ट देऊ. तर तुषार म्हणतो की काका एक काम करतो, मी माझ्या ओळखीतल्या लोकांशी काही फोनाफोनी करतो, काही होतं का ते बघतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आतल्या खोली जाऊन आराम करा, मी येतो लगेच. असं म्हणत तुषार तिथून जायला लागतो. तेवढ्यात समोरून एक बाई येतात आणि म्हणतात की ओ दादा, इथे मोदक ठेवले होते ते कुठे गेले. तर तुषार म्हणतो माहिती नाही हो, आतमध्ये किचनमध्ये जाऊन पहा. इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ हा आवाज ऐकतात आणि लपून बसतात. त्या बाई येतात आणि मोदकाचं ताट पाहतात. मोदकाचं ताट त्या तिथून घेऊन निघून जातात. तर राधावहिनी आणि किशाभाऊ यांच्या हातातून सोन्याचा कॉईन गेल्याचं त्यांना फार वाईट वाटतं. दुसरीकडे यांची मंगळागौर मस्तपैकी चाललेली असते. आता अशोक मामा आतल्या खोलीत हताश होऊन बसलेली असतात. तितक्यात आता तिथे वर्षाताई येतात आणि म्हणतात की अरे अशोक तू इथे बसलायस, अरे तिकडे बघ किती मस्त कार्यक्रम चाललाय आणि तू काय इकडे तोंड पाडून बसलायस. यावरती अशोक मामा सांगतात काय ना, माझ्या आईनं वेणूला तिच्या पहिल्या मंगळागौरला एक सोन्याचं कॉईन दिलं होतं, तसंच कॉईन मी भैरवीसाठी आणलं, पण ते आता सापडत नाहीये, बहुतेक कोणीतरी चोरलं असावं. तर वर्षाताई म्हणतात की अच्छा असं आहे तर मग, अरे पण मी तुझ्या सुनेला भैरवीला पाहिले, मला तरी ती खूप समजूतदार वाटली, मला नाही वाटत की तिला काही गिफ्ट नाही मिळालं तर ती नाराज होईल. अरे हॉलमध्ये जाऊन बघ, ती भैरवी मंगळागौरचा कार्यक्रम किती मस्तपैकी सेलिब्रेट करते ती. अरे तिला सोन्यासारखा एवढा सासरा मिळाला नाही, कॉईन त्याच्यासमोर काहीच नाहीये, आणि तू तिच्यासाठी एवढ्या मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केलाय, ते काही कमी आहे का. आणि तुला एक सांगू का, मला नाही वाटत ते कॉईन कुणी चोरलं असेल, मला असं वाटतं की ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये तू धावपळीत डाव्या हातानेच कुठेतरी ठेवून दिला असेल. तो कॉईन तुला नंतर कधीतरी सापडेलच रे, पण आत्ता भैरवी जो मंगळागौरचा कार्यक्रम एन्जॉय करते ना, तो क्षण तुला परत कधीच पाहायला मिळणार नाही, तो तुला सापडणार नाही. असं म्हणत वर्षाताई अशोक मामांचा हात पकडतात आणि त्यांना आता त्या हॉलवरती घेऊन येतात. त्यानंतर इकडे आता यांची जुगलबंदी चालू असते. वल्लरी तिची सासू कशी कुचकट आहे ते गाण्यामधून मजेशीर पद्धतीने गाऊन दाखवते. त्यानंतर प्रेरणा येते. प्रेरणा सुद्धा तिची आई पैशासाठी कशी हापापलेली आहे ते मजेशीर पद्धतीने गाऊन दाखवते. त्यानंतर इंद्रायणी येते. इंद्रायणी सुद्धा तिची सासू कशी कुचकट आहे आणि नवरा कसा प्रेमळ आहे ते गाऊन दाखवते. त्यानंतर टर्न येतो भैरवीचा. भैरवी सुद्धा आता अशोक मामांबद्दल खूप आदराने आणि प्रेमाने बोलू लागते. ती त्यांचं फार कौतुक करते. नेमकी तिथे अशोक मामा आलेले असतात आणि ते ऐकतात. पुढे येतात आणि हात जोडून खूप भावुक होऊन भैरवीला म्हणतात की भैरवी, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं, पण ते मी तुला आता देऊ शकत नाही. भैरवी म्हणते अहो बाबा काही काय बोलतायत तुम्ही, माझ्यासाठी हा मंगळागौरचा कार्यक्रम एवढा आयोजित केलात, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. तुम्हाला माहितीये का बाबा, या मंगळागौरमधले खेळ खेळल्यामुळं माझ्यातली निगेटिव्हिटी कुठल्या कुठे निघून गेली, मी खूप खुश झाले बाबा, खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला. असं म्हणून ती अशोक मामांना मिठी मारते.
तर वर्षाताई म्हणतात की अगं भैरवी, तू कसले आभार मानतेस? आभार मानायचं काम हे माझं आहे, कारण की मी या मंगळागौरची अध्यक्ष आहे. हो की नाही रे अशोक? असं म्हटल्यावरती हे सगळेजण हसतात. पुढे वर्षाताई म्हणतात, बर मी सगळ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे. असं म्हणत तुळशीचं रोप ते घेऊन येतात आणि त्या तुळशीबद्दलचं आयुर्वेदात किती महत्त्व आहे ते सांगतात की तुळस आपल्यासाठी खूप औषधी आहे, त्यामुळंच वनस्पतीमध्ये तिला राणी म्हटलं जातं. असं म्हणत आता ती सगळ्यांना ते तुळशीचं रोप देते. पुढे वर्षाताई म्हणतात की मी जरी मंगळागौरची अध्यक्ष असले तरी सुद्धा हा कार्यक्रम अशोक माजगावकर यांनी आयोजित केला होता, त्यामुळं मी अशोकला विनंती करते की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. पुढे अशोक मामा म्हणतात की मी काय बोलणार तुमच्यासाठी, तुमच्यासाठी दोन शब्द सुद्धा बोलायला मला शब्द सापडत नाहीयेत. असं म्हणत ते महिलांचं खूप कौतुक करतात की महिला कशी तिचे घर सांभाळते, घरातल्यांचं हवं नको ते सगळं काही पाहते. त्यामधून तुम्हाला हे दोन क्षण आनंदाचे मिळाले, त्यातच मी भरून पावलो. असं म्हणत खूप भावुक होतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी ही तिच्या ऑफिसची बॅग घेऊन बाहेर निघालेली असते, तेवढ्या समोरून हर्षा येते. हर्षा म्हणते की अगं भैरवी, मी तुलाच बोलवायला आले होते. मेहता साहेबांनी तुला परत ऑफिसमध्ये बोलवले, तू पुन्हा एकदा रिजॉईन करतेस. हर्षा म्हणते की तर भैरवी स्पष्टपणे ह्या गोष्टीसाठी नकार देते आणि म्हणते की अजिबात नाही. ज्या कंपनीने मला खोटं ठरवलं, मला कॉर्नर केलं, त्या कंपनीवरती मला अजिबात विश्वास नाहीये. मला जरा सुद्धा आदर राहिलेला नाहीये, त्यामुळं मी परत कंपनीत कधीच जॉईन होणार नाही. तर हर्षा म्हणते की अगं काय बोलतेस तू? भैरवी म्हणते तुझे ऐकलं तेच बोलते. तर उद्या मित्रांनो आपल्याला कळेल की भैरवीला बहुतेक दुसरीकडे पुढे नोकरी लागली की काय. असो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.